हॅलो. यस, लेट्स प्ले. पंजांचा इशारा. जिंदगी में जीत और हार तो हमारी सोच बनाती है. जो मान लेता है वो हार जाता है और जो ठान लेता है वो जीत जाता है. सर्वांना शुभ सकाळ. दोन्ही टीम ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. मांजरली विपक्ष बांगरपाडा अशी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पहिला बॉल या सकाळच्या सत्रामधला अखो टप्प्याचा होता. पूल करायचा होता ऑन साइडला. गती थोडीशी कमी होती पॅचच्या रडार मध्ये. आला नाहीये. पाटण बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. मिस झाला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडून षटकाची सुरुवात करत असताना, या दिवसाची देखील सुरुवात करत असताना सकाळचं सत्र आयडियल क्रिकेट कंडिशन आपल्याला या मैदानावर पाहायला मिळते. कल्याण ग्रामीणचं हे अतिशय दिमागदार असं मैदान आहे. सर्वोत्कृष्ट असं मैदान आहे आणि सर्वाधिक सर्वोत्कृष्ट खेळाडू याच मैदानावर घडले. गोवली कॉलेजचं हे मैदान. याच मैदानावर अनेक स्पर्धा आपल्याला या विभागातील पाहायला मिळतात. कांबाकर चषकाचे देखील अप्रतिम नियोजन या संपूर्ण ग्रामस्थांनी संपूर्ण मैदान सजवलंय. शांतनं तब्बल 4 चेंडू निर्धाव. शेवटच्या बॉलवर एक विकेट आणि एक चेंडूवर एक षटकार जरूर आला होता लॉंग ऑफला. तिथे देखील झेलची संधी होती, परंतु लॉंग ऑफचा खेळाडू व्यवस्थितरित्या जज करू शकला नाही आणि त्याच्या हाताला ब्रश करून तो बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण षटकार पाहिला. परंतु कौतुक करावं लागेल, पहिल्याच ओव्हरमध्ये अप्रतिम कामगिरी केली बॅटरने आणि एक विकेट त्याने प्राप्त केली. धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळते ती 7. बांगरवाडी या संघ प्रथम बॅटिंग करतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट पोझिशन 2 ला आलाय फलंदाज अरुण. सेकंड ओव्हर मध्ये सज्ज होतोय गोलंदाज जर्सी क्रमांक 33 भूषण आला.
ऑन साइडला टर्न केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे हा बॉल अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण 30 सेकंडच्या आतमध्ये. दी विदिन अ सेकंड बॉल खूप वेगाने गेला, व्यवस्थितरित्या कलेक्ट करून बॉलला फेकी देखील केली जाते, कोणत्या प्रकारची धाव नाहीये. आणि सेकंड ओव्हर मध्ये देखील निर्धाव चेंडून षटकाची सुरुवात करत असताना टर्न करून मारण्याचा प्रयत्न मिस झालेत विकेट किपर. त्यानंतर आपण पाहू शकाल शॉट फाईन लेगचा खेळाडू देखील बीट झाला आणि बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार. 4 धावा इथे प्राप्त करत असताना टीमची टोटल दुहेरी अंकात जाऊन प्रवेश करते 11 या धावसंख्येवर. सकाळचं सत्र अगदीच हळूहळू प्रेक्षक वर्ग देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 10 क्रिक वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते आणि सकाळच्या सत्रामध्ये जे प्रेक्षक मायबाप आमच्यासोबत जोडले गेले तर सर्वांचं आम्ही कांबाकर चषक सर्व आयोजक आणि ग्रामस्थ मंडळ काबा यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. फुललेनचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, संधी होती धावची जी पहिल्याच कलेक्शन मध्ये जर बॉल कलेक्ट करू शकले असते तर कदाचित इथे विकेट मिळू शकली असती धावचीची, परंतु अगदी सेफ रन पूर्ण केली आहे दोन्ही बॅटर्सना. भूषण सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी करतोय. अमोल मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल त्याने फेस केले, 5 धावा त्याच्या बॅटमधनं. अरुण जो आता पहिला बॉल फेस करेल 1 डाऊन पोझिशनला तो आलाय. प्रशांत ज्यानं पहिले षटक हाताळलं होतं, चांगली गोलंदाजी त्याने केली होती. सेकंड ओव्हर मध्ये भूषण आहे. मांजरली विपक्ष बांगरवाडी असा विद्यमान सामना आपण पाहताय. दिवस क्रमांक 3 आणि या पहिल्या सत्रातील हा पहिला सामना. लाईन चांगली आहे, चांगला बॉल आहे, त्यावेळी वेग होता, अवे फ्रॉम द बॉडी दूर वरून खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ बॉल विकेट किपर हातात. सुभाष गायकर आहेत, कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, यांच्या हातामध्ये ऑन साइडला बॉल उंच हवेमध्ये. डिस्टन्स कव्हर केलंय का, पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. यस इट्स अ मॅक्सिमम. आणि इथे बॅटर अरुणच्या बॅटमधनं हा तडाखे बंद आसमानी सुलतानी टोला षटकार. यशस्वीरित्या हे दुसरं षटक देखील समाप्त. सेकंड ओव्हरचा आपण विचार केला तर हे षटक राहिलं बांगरवाडी टीमच्या बाजूनं. तब्बल 11 धावा या ओव्हर मध्ये आपण पाहिला. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 9.00 ची सरासरी आतापर्यंत राखली आहे. 18 धावा, 1 विकेट गमावला. विकेट हॅट्रिक साठी संधी आहे मांजरली टीमच्या खेळाडूंसाठी. उर्वरित 2 षटक बाकी आहेत आणि जे 2 गोलंदाज येतील त्यांच्यासाठी शाखा प्रमुख आदरणीय शरदजी घारे साहेबांच्या माध्यमातून 1101 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. ते मांजरली टीमच्या उर्वरित 2 गोलंदाजांसाठी विकेट हॅट्रिक साठी हे पारितोषिक आहे. 5 ओव्हरची आहे. तर उर्वरित 3 जे षटका असतील त्याच्यामध्ये विकेट हॅट्रिक साठी हे पारितोषिक लागले गेले. शाखा प्रमुख आदरणीय शरदजी घारे साहेबांच्या माध्यमातून त्यांचं देखील आपण या सकाळच्या सत्रामध्ये करूयात मनपूर्वक स्वागत. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 9.00 ची सरासरी आतापर्यंत राखली गेली आहे. एकंदरीत विचार केला तर P2 ची 2 षटकं होती आणि एक चांगली टोटल मी म्हणेन सेट केली गेली आहे बांगरवाडी टीमच्या माध्यमातून. याच टोटल मध्ये आता सातत्य दाखवावं लागेल, कंटिन्युटी ठेवावी लागेल आणि उर्वरित 3 षटकांमध्ये एक चांगलं टोटल सेट करावा लागेल ते मांजरली संघासमोर. अमोल खेळतोय मैदानाच्या आतमध्ये 5 या धावसंख्येवर आणि अरुण ज्याने 2 बॉल फेस केलेत, 1 डॉट आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. षटक क्रमांक 30 घेऊन सज्ज होतोय गोलंदाज श्रीराम. हायवे एंड कडनं गोलंदाजीसाठी सज्ज झाला श्रीराम. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला. मांजरली विपक्ष बांगरवाडी अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल आहे. फुललेनचा बॉल पहिलाच खोदून काढला. ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे आल्यात. मिसफिल्ड पाहायला मिळाली आणि 2 धावांचा मानस सुरुवातीपासूनच होता बॅटरचा. ज्या पद्धतीने त्याने स्टिअर केलं ऑफ ड्राईव्ह, त्यानंतर त्याने 2चा कॉल दिला होता आणि पहा यशस्वीरित्या 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट करत असताना 20 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, 20 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर संघनायकाने 3रा फ्रेश गोलंदाज दिला.
संधी आहे शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू थोडेसे जागा सोडली होती कॅचसाठी, परंतु पहा जज केला गेला शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटला आणि इथे संधीचं सोनं करता आलं नाहीये. गोलंदाजांना संधी निर्माण केली होती परंतु क्षेत्ररक्षकाला त्या संधीचं सोनं करता आलं नाही. झेल होते ड्रॉप आणि एक सिंगल इथे कंप्लीट होते. अमोलला हे मिळते जीवदान. आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये मिस्टेक्स फार महागात ठरतात. ज्यावेळी तुम्ही एखाद्या दुसऱ्या धावेने सामना गमावता त्यानंतर ज्यावेळी तुम्ही अनालिसिस करता मैदानाच्या बाहेर जाऊन, त्यानंतर खऱ्या अर्थानं तुमच्या चुका कुठे झाल्या, एक एक दोन दोन धावेचा तुम्हाला नक्कीच इफेक्ट त्यावेळी जाणवतो आणि त्यासाठी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये तुमचं 100% एफर्ट देणं गरजेचं असतं. त्यावेळीच खऱ्या अर्थानं तर या ठिकाणी शुभागमन झालं. या कांबाकर चषकाचे आयोजक आदरणीय सायनाजी ठाकरे, त्यांच्या समवेत आदरणीय विकासजी निजिते, सागर शेठ बनकरी, अनिकेत इंदुळकरजी, निरंजनजी सुरोशी, या सर्वांचं आणि आदेश पावशी या सर्वांचं या सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. श्रीराम पुनश्च एकदा हावे एंड कडनं सज्ज होत आहे. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. चांगली फेक एकाच ऍक्शन मध्ये चेंडू गॅदर करून पॅरल थ्रो देण्याचा प्रयत्न आणि एकच धाव इथे मिळते. षटक क्रमांक 3 सुरू आणि इकॉनॉमिकल बॉलिंग या ओव्हर मध्ये जी अपेक्षित होती कॅप्टनला ती गोलंदाजी करत असताना आतापर्यंत श्रीराम धावा त्याने खर्च केल्यात फक्त 4 बॉलचा खेळ झाला. आणि पहा या ओव्हर मध्ये कुठेतरी धावसंख्येवर अंकुश लावण्याचा जो प्रयत्न होता तो यशस्वी होत असताना आपल्याला मांजरली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. चांगला बॉल आहे, टर्न स्विंग आणि मिस. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना ऑफ ब्रेक होता, पण पाहिलं तर डावकुरा त्याच्या बॅटरसाठी हा लेग ब्रेक होता आणि चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. श्रीरामकडे कौशल्य गोलंदाजी करत असताना पाहत एकंदरीत त्याच्या 5 बॉलचं अनालिसिस आपण केलं तर त्याची लेंथ व्हेरिएशन, लाईन व्हेरिएशन, त्याच्यामध्ये त्याच्यासोबत असणारं स्विंग, त्याच्याकडे असणारी गतीमध्ये परिवर्तन, या सगळ्या गोष्टी ॲज अ बॉलरकडे असणं गरजेचं असतं. सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहेत. ओ व्हॉट अ बॉल, फुल लेनचा बॉल होता, पूर्णपणे बीट केला वेगानं देखील आणि लाईननं देखील, आणि चांगली गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये पहा काय घडतंय. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. ही षटक जे चांगलं झालं होतं, जिथे एकही धाव नव्हती तिथे 3 धावा, आणि पहा फ्रस्ट्रेशन होत असताना श्रीराम. हिट करण्याची गरज होती का, हा देखील फार मोठा प्रश्न आहे. बाईच्या स्वरूपात 3 धावा इथे मिळत असताना आणि एकंदरीत धावसंख्या स्कोर बोर्डवर 3 षटकाच्या अखेरीस 25 धावा आणि एक इकॉनॉमिकल षटक आपण पाहिलं. रिप्ला मध्ये आपण पाहू शकाल, पहा अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. विकेट किपर बीट झाले आणि त्यानंतर डायरेक्ट हिटची गरज नव्हती. बॉल स्टंपला बीट करून त्यानंतर आउटफील्ड मध्ये गेला आणि त्याचाच फायदा घेत असताना 3 धावा कंप्लीट केला गेला. धावसंख्या 25, 3 ओव्हरचा खेळ झाला. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जात आहे आणि आपण जोगाचे सकाळच्या सत्रामध्ये डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची मी डीजे मॅनला विनंती करतो. आज या KGPL गोविलीच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्रीडा संकुल बनवण्याची विनंती आहे. कल्याण ग्रामीण त्या होतकरू खेळाडूंसाठी एक सुसज्ज असं मैदान आहे आणि याच मैदानावर अतिशय नेत्रदीपक अगदी या
मैदानावर यावं आणि या आयोजनाच्या प्रेमात पडावं इतकं देखणं आणि सुंदर नियोजन आपल्याला समस्त कांबाकर टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि एखाद्या स्पर्धेचं नियोजन करणं तितकं सोपं नसतं मित्रांनो, पण त्या नियोजनामागे प्रचंड मेहनत, त्या नियोजनामागे तुमचा पैसा, तुमची मेहनत आणि त्यानंतर सर्वाधिक महत्वाची कोणती गोष्ट असेल तर तुम्ही दिलेला वेळ. कारण वेळ ही फार महत्वाची गोष्ट आहे. टाइम इज अ मनी असं म्हटलं जातं. आणि या गावातील होतकरू तरुणांनी संपूर्ण आपली वेळ त्याच्यासोबतच आपली मेहनत लावली आणि त्यांच्या माध्यमातून हे नेत्रदीपक देखणं आयोजन आपल्याला साकारताना पाहायला मिळतं. आदरणीय विठ्ठलजी सुरोशी यांचं शुभागमन झालं, त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. जाऊयात पुनश्च एकदा एका ब्रेक नंतर मॅचच्या दिशेनं षटक क्रमांक 4 आणि आपला दुसरा स्पेल मध्ये ज्याचा आपण उल्लेख करत होतो, कॅप्टन सुभाष गायकर यांनी इन्व्हाइट केलंय बॉलर प्रशांतला. पहिलं षटक अतिशय चांगला हाताळलं होतं आणि त्यासाठीच दुसऱ्या षटकासाठी स्वागत केलंय. पहिल्याच बॉलवर स्टँड अँड डिलिव्हर बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. अमोलच्या बॅट मधनं हा तडाखेबंद फटका कांबाकर चषकाला आयोजनाला देणारा, हा सलामी देणारा षटकार. अप्रतिम षटकार रिप्ला मध्ये आपण पाहू शकाल कशा पद्धतीनं उंच होता, आकाशाशी स्पर्धा करणारा हा अमोलच्या बॅट मधनं तडाखेबंद षटकार आपण पाहिला, स्वागत केलंय. आणि पहा त्याचाच परिणाम हेच होत असतं. सातत्यानं क्रिकेटमध्ये हे घडत असतं. पहिल्या बॉलवर मोठा फटका आलाय, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. दुसरा बॉल थोडासा प्रेशर मध्ये बीमर करून बसला, परंतु नशिबाने साथ दिली नाही दुसऱ्या धावेसाठी. ज्या बॅटरने कुठेतरी आशेचे किरण निर्माण केले होते त्याच बॅटरला मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात लागणारा हा दुसरा धक्का टीम बांगरपाडाला. विकेट आहे, विकेट आहे. अमोल आपल्याला बाहेर यायचं. आपण रनआउटच्या स्वरूपात बाद झालात. बॅटर रवी मैदानाच्या आतमध्ये जातोय. उल्लेख आपण करत होतो पहिल्या बॉलवर एक जबरदस्त पिकअप शॉट होता, एक्झिक्यूट अतिशय चांगल्या पद्धतीने केलं, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार आला आणि त्याचाच परिणाम आपण पाहिलं. दुसऱ्या बॉलवर कुठेतरी प्रेशर मध्ये आला, गोलंदाज प्रशांत बीमर करून बसला आणि त्या बीमरला ऑनसाइडला टर्न केलं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता आणि त्यामध्ये धावचीच्या स्वरूपात तो बाद झाला. असं आपण पाहू शकाल तर क्रिकेटमध्ये सर्वाधिक निराशजनक विकेट जर कोणती असेल ना मित्रांनो तर ती असते रनआउटची. द वॉल ऑफ इंडियन क्रिकेट राहुल द्रविड यांनी एका कार्यक्रमामध्ये म्हटलं होतं की रनआउटची जी विकेट असते ती सर्वाधिक निराशा करणारी निराशजनक विकेट असते क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये. आणि अमोल निराश पावल्याने माघारी परतला. त्याची गरज होती संघाला, कारण आता डेट ओव्हर होत्या आणि या ओव्हरमध्ये त्याच्या फटकेबाजीची नितांत आवश्यकता होती बांगरवाडी टीमला, परंतु तो माघारी परतलाय आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय रवी. तर यानंतर होणारी मॅच असेल टीम पावशेपाडा आणि अंताडे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहायचं. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, चौकार येतो, पंचाचा इशारा, बॅट कट आहे पंच. येस, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पहा अतिशय चांगल्या पद्धतीने स्वीप केला. शॉर्ट फाईन लेगच्या गॅप मधनं या बॉलला टर्न केला आणि डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या आल्या पहिल्याच बॉलवर रवीनं आपली कलात्मकता प्रस्तुत केली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि चौकार त्यांनी आपल्या टीमच्या खात्यामध्ये जोडलाय. टीमची टोटल स्कोर कार्डवर पुढे सरकते. बांगरवाडी टीमची धावसंख्या 37 धावा आपल्याला स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. धावांचा ओघ वाढत चाललाय, कुठेतरी आता डोकेदुखी ठरत चालली आहे टीम मांजारली संघासाठी. यावेळी लाईन चांगली आहे, लेंथ देखील चांगली होती. ऑन साइडला टर्न करायचा होता, अंदाधुंद फटका खेळायचा प्रयत्न आणि हा डॉट बॉल. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने जी इको गाडी आहे तिचा आरसा परावर्तित होतोय.
त्यामुळे प्लीज विनंती करेल त्या मालकाला की तुम्ही गाडी थोडीशी पुढे घ्या. सूर्यकिरण तुमच्या आरशावर परावर्तित होऊन कुठेतरी डिस्टर्ब होतं खेळाडूंना. थर्डमॅनच्या दिशेनं. हा येस, थँक्यू थँक्यू. पुढे घ्या ती साइड स्क्रीनच्या मागे टाका. धन्यवाद. कॉपरेट करणं गरजेचं असतं प्रेक्षकांच्या माध्यमातून देखील, कारण तुमच्या सहकार्यानेच एखादी स्पर्धा सजत असते, नटत असते आणि तुमच्या सहकार्यानं ती स्पर्धा यशस्वीरित्या निर्विघ्नपणे पार पडत असते. तुमचं मनापासून धन्यवाद. फुल टॉस आहे, समोरच्या दिशेला गॅप मध्ये खेळतात. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ वरनं स्ट्रेट आले थोडेसे, बॉलला कलेक्ट करून पहा. अतिशय सुंदर फेकी. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं लॉंग ऑन मिड विकेटला तुमच्या टीम मधले सर्वोत्कृष्ट खेळाडू असणं चांगलं गरजेचं असतं, कारण त्या दिशेनं जास्तीत जास्त बॉल ट्रॅव्हल होत असतात आणि चांगली ऑन द स्टंप फेकी आपल्याला त्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. धावसंख्या 38. षटक क्रमांक 4 चा खेळ प्रगतीवर प्रथावर आहे. ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे पाहू शकाल बीट झालेत. मिसफील्ड त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि हा बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावा. एक चांगलं संगीत आपण पाहिलं. खालीन गावापासून सुरू झालेला प्रवास अगदी साता समुद्रा पार टेनिस क्रिकेटनं दिलंय, भरभरून दिलाय ग्रामीण खेळाडूंना. त्याच्याच नावाचा उल्लेख जो आपण पाहिला, प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलाचं हे संगीत. चांगला बॉल होता, बीट झालेत बॅटर आणि हा डॉट चेंडू आला. षटक क्रमांक आपण पाहिले तर या ठिकाणी समाप्त होते 4. जवळजवळ 10 ची सरासरी आतापर्यंत राखण्यामध्ये यश आलंय. ते बांगरवाडी टीमला 42 वर 2 अशी सद्यस्थिती आपल्याला स्कोर कार्ड वर पाहायला मिळते. विकेट गमावले 2. मैदानाच्या मध्ये रवी ज्यानं 3 बॉल फेस केले तो खेळतोय 5 या धावसंख्येवर आणि दुसऱ्या बाजूला अरुण ज्यानं बॉल फेस केले आतापर्यंत 6 आणि तो खेळतोय 11 या धावसंख्येवर. 4 6 आतापर्यंत या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये आपण पाहिले. 3 चौकार. 10 क्रिकच्या माध्यमातून हे प्रक्षेपण आपण पाहू शकाल. अतिशय सुंदर देखणं टेलिकास्ट कॅमेरामॅनच्या माध्यमातून. 2 कॅमेरामध्ये ही स्पर्धा, 2 कॅमेरामध्ये 3 कॅमेरामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक ड्रोन कॅमेरा देखील या स्पर्धेसाठी आयोजित केला गेला आणि अतिशय देखणं नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. ही स्पर्धा म्हटली की त्या स्पर्धेमध्ये विविध प्रकारचे आकर्षक बक्षीस आपण नक्कीच पाहत असतात आणि जी आकर्षक बक्षीस असतात तीच खऱ्या अर्थानं खास आकर्षण असतात खेळाडूंची. आणि या स्पर्धेसाठी देखील विविध दानशूर दात्यांनी आकर्षक बक्षीस तर व्यासपीठावर शुभागमन झालं आदरणीय प्रवीणजी भोईर साहेबांचं, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. ऑन साइडला टर्न केला परंतु पहा बॅटची टो एजला बॉल हा फटका लागला आणि कव्हरच्या दिशेनं 30 सर्कलच्या आतमध्ये हा बॉल कलेक्ट करण्यामध्ये यश आलंय. एक सिंगल शेवटचं हे षटक आहे. विनंती करतो टीम अंताडे आणि पावशेपाडा 2 टीमचे कॅप्टन हे षटक समाप्त होण्याच्या आतमध्ये तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं टॉस साठी. शेवटचं षटक आहे. पहिल्या बॉलवर एक सिंगल, दुसरा बॉल देखील टर्न केला लॉंग ऑफला. पहिली धाव वेगाने, दुसरा वाटे प्रयत्न, परंतु पहा क्षेत्र रक्षणामध्ये सातत्यानं चुका आपण पाहताय ते गौदवी मांजारली संघाच्या माध्यमातून ओम साई मांजारली आणि पहा एक धाव होती तिथे मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाली चूक आणि हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. मी मगाशीच उल्लेख केला की क्षेत्ररक्षणामध्ये वाचवलेली प्रत्येक धाव तुमच्या विजयामध्ये मोलाचं सहकार्य करत असते, परंतु सातत्यानं या फिल्डिंग मध्ये होणाऱ्या चुका कुठेतरी याचा अनालिसिस आत्मचिंतन करावं लागेल ते ओम साई मांजारली या टीमला.
तिन्ही स्तरावर तुम्हाला संघिक कामगिरी करायची असते, त्यावेळेस यश तुमच्या पायाशी लोलन घालतं. क्रिकेटमध्ये तुम्हाला त्रिसूत्रीवर काम करायचं असतं आणि जी त्रिसूत्री म्हणजे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. आणि या तिन्ही स्तरावर ज्यावेळी तुम्ही सांघिक चांगली कामगिरी करता, सांघिक मी म्हटलं कुणा एकट्या दुकट्याच्या भरोश्यावर तुम्ही राहू शकत नाही की हा आमच्या टीमचा एक स्टार खेळाडू आहे, तो चांगली बॅटिंग करेल. परंतु जर त्याने चांगली बॅटिंग केली, गोलंदाजी आणि फिल्डिंग मध्ये जर तुम्ही खराब कामगिरी केली, तर सामना तुम्ही गमवाल. म्हणून क्रिकेटमध्ये या त्रिसूत्रीवर सांघिक कामगिरी करणं गरजेचं असतं. अपील करतायत धावचीसाठी आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय ऑनफिल्ड अंपायरने. असं वाटतं क्रुशियल मुवमेंटला की ते फलंदाज बाद असावा, परंतु कधी कधी क्रिकेटमध्ये निष्पक्षपाती पंचगिरी फार महत्वाची असते आणि त्यासाठीच तिसऱ्या पंचांनी हा ऑनफिल्ड अंपायरने हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. डायरेक्ट हिट केलं पाहू शकाल आपण 10 क्रिकच्या माध्यमातून. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय अगदी थोड्याच वेळात इलियास इट इज आउट आणि इथे फलंदाजाला माघारी परतावं लागेल. धावचीची इथे संधी होती आणि यष्टीरक्षक सुभाष गायकर यांचं सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि ते फलंदाज गमावलाय या ठिकाणी बांगरवाडी टीमने. उल्लेख मी करत होतो की या त्रिसूत्रीवर तुम्हाला सांघिक कामगिरी करणं गरजेचं असतं. क्षेत्ररक्षण असेल, फलंदाजी, गोलंदाजी, ज्यावेळी तुम्ही 11 खेळाडू मिळून या त्रिसूत्रीवर चांगलं काम करत असता, त्यावेळी नक्कीच तुम्ही या टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये यश प्राप्त करत असता. आणि तेच यश प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला चांगली कामगिरी या त्रिसूत्रीवर करावी लागेल. 48 धावा स्कोर बोर्डवर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 4.4 चा खेळ आतापर्यंत संपलाय. 3 विकेट गमावलेत. न्यू बॅटर किरण मैदानाच्या आतमध्ये. बांगरवाडी विपक्ष ओमसाहेब मांजरली अशी लढत पाहत आहे. खराब बॉल होता आणि सुरुवातीलाच पंचांनी नो चा कॉल केलाय आणि बॉलला पाठवलंय ऑन साइडला बॅटरने षटकार. तिसऱ्या पंचांकडे ऍक्च्युली सोपवलं, कारण ज्यावेळी बेल्स स्ट्रायकर एंडला बेल्स पडला पंच. येस, आपल्याला चेक करायचं आहे लाईव्हच्या माध्यमातून की कदाचित येस बॅट लागली आहे, बॅटरची बॅट लागली आहे स्टंपवर. ऑनफिल्ड अंपायर आता तुम्हाला डिसिजन द्यायचा आहे. बॉल हिट केल्यानंतर बॅट लागली आहे. बॉल हिट केल्यानंतर जेव्हा त्यांनी पूर्ण राऊंड केली बॅट बॉल तेव्हा निघून गेला, त्यानंतर त्याची बॅट स्टंपला लागली. ऑनफिल्ड अंपायर तुम्हाला डिसिजन द्यायचं आहे आता. ऑनफिल्ड जो अंपायर डिसिजन देतील तो दोन्ही टीमला मान्य करावा लागेल. विनंती करतोय दोन्ही टीमचे कॅप्टन्स की जो डिसिजन अंपायरच्या माध्यमातून येईल तो डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल. कारण आपण लाईव्हच्या माध्यमातून एकदा क्लिअर पाहू शकता, ज्यावेळी चेंडू हिट झाला, बॅटला बॉल हवेत निघून गेलेला, बॅट पूर्ण राऊंड अप झाली आणि त्यानंतर ती बॅट यष्ट्यांवर जाऊन आदळली. लाईव्हच्या माध्यमातून हे आपण पाहू शकाल. पंच तुम्ही निर्णय घ्यायचा.
नो बॉल आणि षटकार असेल. येस, धावसंख्या आता स्कोरबोर्डवर या षटकाराच्या साहाय्याने 54. फ्री हिट देखील असेल पुढचा बॉल आणि या बॉलवर देखील एक मोठी संधी असेल. 55 धावा. टॉस साठी पावशेपाडा नेंताडे. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे दोन्ही टीमच्या संघनायकांना की आपण यायचंय. फ्री हिटचा बॉल, चांगली गती होती, बीट केलं बॅटरला. कशी पण पाहिलं तर फुलटॉस बीमर होता, त्यावर एक चांगला फटका आपण किरणच्या माध्यमातून पाहिला. 55 धावसंख्या स्कोरबोर्डवर एक फायटिंग टोटल आतापर्यंत बांगरवाडी टीमच्या माध्यमातून उभारण्यात आली आहे. आखू टप्प्याचा होता, पूल केला ऑन साइडला लांब द कार्पेट डीप मध्ये. क्षेत्ररक्षक मिड विकेटला पुढे सरकतायत आणि दुसऱ्या धावेसाठी पहा फेकी अतिशय चांगली होती. 2 धावा कंप्लीट केले गेल्यात. दुसऱ्या धावेसाठी ते रनआउटच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. तिसऱ्या रन साठी पण पाहू शकाल तर फलंदाज बाद झाला. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 57 झाली आणि 58 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय ते ओमसाई मांजारली या संघासमोर बॅटिंग करत असताना बांगरवाडी या टीमनं. तर हा विद्यमान पहिला सामना, खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. टॉस हरल्यानंतर बॅटिंग केली ती बांगरवाडी टीमनं. त्यांनी 57 धावा स्कोरबोर्डवर जोडल्या. त्यांनी विकेट गमावले 3. 58 धावसंख्येचं टार्गेट मांजारली टीम समोर त्यांनी सेट केलंय. यानंतरची होणारी लढत ओमसाई पावशेपाडा आणि अंताडे या 2 टीम समोर. अंताडे टीमचा कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित झालाय. पावशेपाडा टीमचा कॅप्टन आपण यायचं. हे आपण अनालिसिस पाहू शकाल. नितीन आला होता सुरुवातीला, त्याने 7 धावा केला, 6 बॉल त्याने फेस केले आपल्या स्क्रीनवर. त्यानंतर अमोलनं चांगली बॅटिंग केली, 15 धावा त्याने जोडल्या, 10 बॉल त्याने फेस केले. अरुणनं देखील चांगली बॅटिंग केली, 9 बॉल त्याने फेस केले आणि 16 धावा त्याच्या बॅटमधनं आपण पाहिल्या. तर एकंदरीत हे मांजारली संघाचं बॉलिंग कार्ड आपण पाहू शकाल. प्रशांतने 2 षटक टाकले, 12ची इकॉनॉमी, 24 धावा त्याने खर्च केल्या. विकेटला एकही नाही मिळाली. भूषणने चांगलं षटक हाताळलं होतं, 1 ओव्हर मध्ये 11. श्रीरामने 1 ओव्हर मध्ये 4 धावा दिल्या आणि रोहितनं 1 ओव्हर मध्ये 15. 58 धावसंख्येचं टार्गेट कशा पद्धतीनं आपण पाहू शकाल चेस होईल. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण नक्की जाणार आहोत. तत्पूर्वी आपण तर अंताडे गावचे विद्यमान पोलीस पाटील आदरणीय वामनजी सांबरे यांचं शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. पावशेपाडा टीमचा कॅप्टन तर खेळाचं पहिलं सत्र आपण पाहिलं. दुसऱ्या सत्रामध्ये कशा पद्धतीने या धावा चेस होतील की दुसऱ्या बाजूला बांगरवाडी टीमला या धावा डिफेंड करण्यामध्ये यश येईल. आपण पाहताय तांबाकर चषक 2024 एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून एक दर्जेदार प्रक्षेपित होणारी ही स्पर्धा खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आमचे मित्र ज्यांच्यामुळे आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट केलं गेलंय आदरणीय प्रसन्नाजी चव्हाण यांच्या माध्यमातून खेळाचं दुसरं सत्र त्यांच्या सुमधुर वाणीतून आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच आदरणीय थर्माले सर. आपण टॉसच्या दिशेला वळणार आहोत जिथे आपल्याला एकीकडे संघ पावशेपाडा तर दुसरीकडे अंताडे संघ पाहायला मिळेल. अंताडे संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. विनंती असेल पावशेपाडा संघाचे कर्णधार आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय, उपस्थित राहायचे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल ही नम्रतेची विनंती असेल. पावशेपाडा आपण त्वरित आपल्या कर्णधाराला टॉस कबॉस कक्षामध्ये पाठवायचंय. तर नक्कीच आपण व्यासपीठावरती शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. पावशेपाडा गावचे उद्योजक आणि समाजसेवक प्रवीणजी भुईर सरांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत या मुख्य व्यासपीठावरती. विकासदादा निचिते यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. विठ्ठल सुरेश यांच्या शुभ हस्ते आपण प्रवीण शेठ भोईर साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत जे
उद्योजक आहेत आणि समाजसेवक आहेत. त्यांच्या समवेत फ्रँचायझी क्रिकेट असो किंबहुना एक गाव एक फॉर्मॅटचं क्रिकेट असो, सातत्याने ज्यांच्या माध्यमातून पुरस्कर्ता म्हणून ते ओळखले जातात असे आमचे भोईर दादा अर्थात प्रवीण दादा, त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. तसेच शुभ सन्मान आपण करतोय मुख्य व्यासपीठावरती प्रवीण शेठ भोईर साहेबांचे जे उद्योजक आहेत आणि समाजसेवक आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. विठ्ठलजी सुरोशे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल येत असताना लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट. पहिला बॉल हलक्या हाताने खेळलाय ऑन साइडला. टीम मध्ये फिल्डर नाहीये. मिड विकेट क्षेत्रामध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल सुपर पीस ऑफ फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली मिड विकेट क्षेत्रामध्ये. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा कॉल आणि बघता बघता 7 बाज और ताज. 3 धावा होत असताना कंप्लीट. असंख्य 3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज नितीन आपल्याला पाहायला मिळतील बंगरवाडी या संघाकडून. गोलंदाजी करत असताना तर प्रदीप आणि कल्पेश ही सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती प्रदीपने फक्त दिशा दाखवली ज्यावरती 3 धावा वसूल करण्यात आल्या आणि ते कल्पेश आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानावरती सज्ज, जे मात्र स्ट्रायकिंग एंड वरती. निरंजन शेठ शिरोसे यांची देखील अथक मेहनत, अथक परिश्रम आपल्याला या संपूर्ण स्पर्धेसाठी पाहायला मिळते. तसेच आदेश शेठ पावशे साहेब, तसेच हार्दिक धिरडे असतील, राज विषय असतील, त्यांच्या समवेत योगेश मसोंडे ते देखील आहेत, ज्यांचं देखील महत्वाचं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांचं आपण विशेष कौतुक करू. चेतनजी बिलवले आहेत, त्यांचं देखील विशेष कौतुक करू. अनिकेत तेंडुलकर, विवेक असतील, प्रत्येकाचं नामोल्लेख घेणं गरजेचं आहे, नामोल्लेख करणं गरजेचं आहे. यावेळेस कट करायचा प्रयत्न होता, बॅकफुटला आले, हॅमर केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. डीप मध्ये फिल्डर मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. डीप कव्हरला क्लिअर करत बॉल सीमा पलीकडे आलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. टॉसच्या दिशेला वळणार आहोत. टॉस करतोय आपण. मॅच सुरू झाली त्यामुळे फक्त आपण टॉस करू आणि आम्हाला डिसिजन कळवायचं आहे. यावेळेस फटका लाज जवाब पाहायला मिळतो. चेंडू स्लॉट मध्ये होता, डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये. हाऊस कॉर्नरला क्लिअर करत मागच्या बॉल वरती मिनिमम, मात्र या बॉल वरती आलाय मॅक्सिमम. इट्स ह्यूज अँड आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. डीजे टॉस जिंकलाय जो मात्र टीम अंताडे संघाने आणि डिसिजन फिल्डिंगचा असेल तर पावसेपाडा संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. ऑप्शनच्या बाहेर शफल झाले. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक अटेम्प्ट पाहायला मिळतोय. लॉंग लेगच्या दिशेला कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाहीये. बॉल निघून चाललाय लॉंग लेगला क्लिअर करत सीमारेषा पलीकडे. अजून एक दमदार स्ट्रोक फलंदाज कल्पेशच्या बॅटमधून. बॉल सीमा पार चौकार. सो मच चौकार आलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आहे. टार्गेट जे आपल्याला पाहायला मिळतंय असेल 58 धावांचं. पाठलाग करत असताना जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळतेय. सुपर पीस ऑफ बॅटिंग. जबरदस्त प्रहार. मिड विकेटच्या दिशेला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन ए रो. दुसरा खणखणीत प्रहार, दुसरा खणखणीत सलगचा चौकार. होतोय धावसंख्या धावफलकावरती 21 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. मुख्य व्यासपीठावरती व्हीआयपी डायस वरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अंतडे गावचे पोलीस पाटील वामनजी सांबरे साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत.
विनंती असेल ती म्हणजेच आदरणीय वामनजी सांबरे साहेब जे पोलीस पाटील आहेत त्यांनी आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे। मुख्य अतिथी कक्षावरती विराजमान असणारे प्रवीण दादा यांच्या शुभ हस्ते आपण वामनजी सांबरे साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 21 पाहायला मिळेल। विजयाचं समीकरण उर्वरित चेंडू असतील जे मात्र 24 आणि 24 चेंडू 37 धावांची आवश्यकता। ही मॅच कुठेतरी आता वन साइड पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। मात्र म्हटलं जातं जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े के घाव, अरे तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता। कमबॅक करावा लागेल। घराचे गाव सोसून देवाला खरं आता दगडाला देव पण येतो। मात्र आता इथे मैदानावरती प्रेशर सिच्युएशन मध्ये कमबॅक करणं गरजेचं आहे बंगरवाडी या संघाला। त्यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये। कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय। डीप मध्ये कृष्णा असतील, झाली मिस्टेक, सिंगलला डबल मध्ये परिवर्तित केलंय आणि आता 2 धावा कंप्लीट होतील। 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती। तुम्हाला फिल्डिंग चांगली करावी लागेल जर या मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर, कारण क्रिकेट इज नॉट अबाउट बॅटिंग अँड बॉलिंग, क्रिकेट इज ऑल अबाउट फिल्डिंग। जर तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं असेल तर प्रत्येक बॉल वरती तुम्ही तुमच्या संघाला कॉन्ट्रीब्यूट करू शकता। एक एक धावेला फार महत्व आहे मित्रांनो। ज्याप्रमाणे परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शन मध्ये एका मताला, क्रिकेटमध्ये एका धावेला महत्व आहे। यावेळेस हुक केलाय आणि बॉल निघून चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। अजून एक तडाखा, फलंदाज प्रदीपच्या बॅट मधून येणारा हा दमदार स्ट्रोक, खणखणीत चौकार। ऋतिक शेठ शिरोसे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते। त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत। विनंती असेल या आपण मुख्य व्यासपीठावरती ऋतिक सर आपलं सहर्ष स्वागत आहे। विनय पावशे देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। धावसंख्या धावफलकावरती 27 धावा ज्या मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील। यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे, वेगाला कल्पकतेने उत्तर दिले। थर्डमॅनच्या दिशेला चेंडू निघून चाललाय, सीमारेषेच्या दिशेला मात्र फिल्डिंग लाजवाब आहे। 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत। फक्त दिशा दाखवली, वेगाला कल्पकतेने उत्तर दिलं। ताकद नाही तर नजाकतच्या स्वरूपामध्ये 2 धावा वसूल करण्यात आल्यात। धावसंख्या धावफलकावरती 29, 29 धावा ज्या मात्र पाहायला मिळतील। अमोलच्या माध्यमातून दुसरं षटक प्रगती पथावरती आहे। मांजरली विपक्ष बंगरवाडी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो। कार्पेटच्या सहाय्याने चेंडू काउस कॉर्नर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल। थोडेसे स्किट झाले फिल्डर, मात्र 1 धाव कंप्लीट। एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल जे मात्र 30 या आकड्यावरती। ओम साई क्रिकेट संघ मांजरली विपक्ष बंगरवाडी अर्थात श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ बंगरवाडी अशी पहिली लढाई या दिवसामधील आपल्याला पाहायला मिळते। ऑप्शनच्या बाहेर शफल झाले, फक्त दिशा दाखवली आहे। वन्स अगेन कॅचची संधी निर्माण झाली होती, मात्र कॅच सुटलेली आहे आणि तोपर्यंत कंप्लीट झाल्या धावा 2 आणि 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या 32 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल। 19 चेंडू 26 धावांची आवश्यकता। विजयाचं हे समीकरण असेल टीम ओम साई क्रिकेट संघ मांजरली या संघासाठी। सुभाषजी कायकर सर जे कल्याण ग्रामीणचे द्रोणाचार्य म्हणून ज्यांची ओळख आहे, मास्टर माइंड म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो। चेंडू हवेमध्ये जरूर होता, मात्र इथे झालेली मिस्टेक आणि बॉल सीमा पलीकडे मिड विकेटला क्लिअर करत नशिबाचा लकी चौकार। सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय। धावसंख्या धावफलकावरती 36 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल। विजयाचं समीकरण 18 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता आहे।
18 चेंडूंमध्ये 22 धावा असं समीकरण पाहायला मिळतो. 7.33 ची आस्किंग गती, मात्र 18.00 ची करंट गती पाहायला मिळते. जबरदस्त मैदानावरती बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतो संघ ओमसाई क्रिकेट संघ मांजरली ड्रोनच्या माध्यमातून ही स्पर्धा टिपली जाते. खऱ्या अर्थानं कांबाकर चषकाचं ज्या वेळेस आयोजन करण्यात आलं त्यावेळेस सांगितलं गेलं होतं की कुठल्याही प्रकारची कमी पडू नये असं आयोजन झालं पाहिजे. आणि आज आपण पाहू शकतो 3 कॅमेरा प्लस 1 ड्रोनच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. ड्रोनच्या माध्यमातून कांबाकर चषकाचं भव्य आणि दिव्य आयोजन आपण पाहू शकतो. सुंदर असं मैदान आहे. कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग KGPL चं हे क्रीडा संकुल आणि या क्रीडा संकुल मध्ये असणारी ही भव्य आणि दिव्य क्रीडा स्पर्धा आपण म्हणतो ना की लव्ह ॲट फर्स्ट साईट, अगदी तशीच फक्ताक्षणी प्रेमात पडावी अशी क्रीडा स्पर्धा ग्रामस्थ मंडळ खांबा यांच्या माध्यमातून कांबाकर चषकाचं भव्य आणि दिव्य आयोजन आपण पाहू शकतो. 18 बॉल 22 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. आकाशला कमबॅक करावा लागेल. दिल ना उमेद नाकामी तो है, लंबी है गम की शामी तो क्या, अरे वो शाम तो है. आता कमबॅक करावा लागेल. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. स्वतःच्या मनगटांची ताकद दाखवावी लागेल. संघर्ष करावा लागेल. संघर्षाचा शंखनाद करावा लागेल. मैदानावरती प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल का या षटकामध्ये. त्यावेळेस पंचांचा इशारा नो बॉल. आय थिंक स्क्वेअर क्षेत्रामध्ये 3 खेळाडू होते. येस, बॉल निघून चाललाय लॉंग लेगला, क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो +4, नशिबाच्या 5 धावा. सुस्वागतम, शुभ स्वागतम, सस्नेह स्वागतम. याच दरम्यान आपण पाहू शकतो बंडू जोशी सरांचं शुभ आगमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून स्वर्गीय बाळाराम जोशी यांच्या स्मरणार्थ बंडू जोशी साहेबांच्या माध्यमातून नाश्त्याची सोय आमच्यासाठी आहे. त्यांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. 18 बॉल 17 धावांची गरज आहे. लेस दॅन रन बॉल इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळतोय. फ्रीटचा बॉल, सुवर्ण संधी, गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर द बॅट्समन प्रदीप. लेट्स सी व्हॉट दे डू फॉर द टीम. आपल्या संघासाठी ते काय करतील हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. यावेळी चेंडू स्लॉट मध्ये होता, फटका लाजवाब पाहायला मिळतो, मात्र डीप मध्ये फिल्डर. फ्रीटचा बॉल होता त्यामुळे कुठल्याही प्रकारची क्षती होणार नाहीये. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 42 या आकड्यावरती. 17 बॉल 16 धावांची आवश्यकता. विजयाचं हे समीकरण पाहायला मिळतोय टीम ओमसाई क्रिकेट संघ मांजरली या संघासाठी. आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब. मिड विकेट मध्ये फिल्डर असतील, झालेली मिस्टेक आणि बॉल निघून चाललाय डीप मिड विकेटला चिरून फाडून बेदून सीमा पलीकडे. 4-4-4 हा आलाय चौकार. मागचा पाय बेंड केला, पुढच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला, क्रॉस बॅटेड स्ट्रोक. आडव्या पट्ट्याने जबरदस्त प्रहार करून चौकार वसूल करण्यात आला. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ गुडलेन बॉल होता, करायचा प्रयत्न जरूर झाला, मात्र पूल करण्यात आला. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेला जोपर्यंत फिल्डरने फील्ड चांगली केली. एक धाव कंप्लीट. एका धावेने धावफलक पुढे जाईल 47. 15 बॉल 11 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. 15 चेंडू 11 धावांची गरज. विजयाचं समीकरण असेल टीम ओमसाई क्रिकेट संघ मांजरली या संघासाठी. पुढील मॅच कालभैरव अंताडे संघ विपक्ष पावशीपाडा अशी मॅच पाहायला मिळेल. ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चालला एका टप्प्यावरती सीमा रेषा पलीकडे. मिळतील धावा 4 और मिलेंगे रन 4. तो बेड़ा होगा पार. शिल्लक झालेल्या आहेत. 51 धावा धावफलकावरती तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळेल. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकाची समाप्ती होईल आणि त्यानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. सो ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी.
यावेळेस कट करायचा प्रयत्न जरूर होता. पॉइंट मध्ये फिल्डर असतील, फील्ड चांगली पाहायला मिळेल तोपर्यंत त्यावेळेस देखील फटका लाजवाब पाहायला मिळतोय. चेंडू लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल होईल. एक धाव कंप्लीट आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. 3 षटकांचा वाजवी समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती ओम साई क्रिकेट संघ मांजरली संघाची पाहायला मिळेल, जी मात्र बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये 53 धावा. उर्वरित चेंडू असतील 12. विजयासाठी 5 धावांची गरज. मैदानावरती असेल ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत संधी असेल डीजे प्रशांत यांना. तर आपण व्हीआयपी डॅश वरती शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला नाश्ता सौजन्य झालाय असे बंटू शेठ जोशी साहेब, त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. विनंती असेल भाग्यजी सुरुशी यांच्या शुभ असे बंटू शेठ जोशी यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. बंटू शेठ जोशी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील महत्त्वाचं योगदान आहे. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. उर्वरित मॅच मध्ये समीकरण पाहायला मिळतोय. 12 चेंडू विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. सर्वांना आठवत असेल धडाकेबाज चषक, आणि त्या धडाकेबाज चषकामध्ये एक मॅच जिथे एकीकडे पप्पू 11 धसई संघ गोलंदाजी करत होता. 12 चेंडू 6 धावा डिफेंड झाल्या होत्या, त्यामुळे 12 चेंडू 5 धावा देखील डिफेंड होऊ शकतात ही आशा बाळगू, कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज आम्ही सातत्याने म्हणतो. पाहूया काय घडेल काय बिघडेल. 12 चेंडू 5 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक प्रति गोलंदाज समीर पाहायला मिळतील. यावेळेस विकेट ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, मात्र गोलंदाजाला एष्ठा दाखवल्या आणि त्याच एष्ठा गोलंदाजाने वाकवल्या. विकेटचं पतन होत असताना फर्निचर डिस्ट्रॉय क्लीन बोल्ड. पहिला फलंदाज बाद होतोय. बॅटिंग करत असताना टीम ओम साई क्रिकेट संघ मांजरली संघाचा. बालाजी क्रेन सर्व्हिसचे सर्वे सर्वा श्री भगवान शेठ सिरोशी साहेब आणि सुमित शेठ चोरगे साहेब यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना या स्पर्धेसाठी पाण्याच्या बॉटल सौजन्य झालेले आहेत. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. पुढील मॅच कालभैरव अंताडे विपक्ष पावशीपाडा अशी आपल्याला पाहायला मिळेल. यंग ब्रिगेड पावशीपाडाची इन ऍक्शन मध्ये असतील, ज्यामध्ये एक दमका खेळाडू अर्थातच आमचे विकी दादा इन ऍक्शन मध्ये असतील. आदरणीय विकी शेठ भोरी यांचा आपण करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत.
फुलटॉस बॉल होता, मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर असतील मात्र त्यांच्या माध्यमातून झालेली मिस्टेक. बॉल सीमारेषा पलीकडे आलाय, चौकार. स्कोर सार लेवल. उर्वरित समीकरण 10 चेंडू विजयासाठी एका धावेची आवश्यकता. स्कोर सार लेवल 10 चेंडू एका धावेची आवश्यकता. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 10 चेंडू एका धावेची आवश्यकता हे समीकरण पाहू शकतो. 57 धावा धावफलकावरती. ओमसाई क्रिकेट संघ मांजरली विपक्ष बांगरवाडी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू, जबरदस्त बॉल, क्विक वन आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त वेग या चेंडूवरती होता आणि डॉट बॉलची होत असताना समाप्ती. उर्वरित समीकरण मला वाटते फक्त औपचारिकता शिल्लक आहे, कारण 9 चेंडू आणि विजयासाठी एका धावेची आवश्यकता. भरपूर सारा वेग या गोलंदाजाकडे आहे आणि त्याने सिद्ध केलंय. जबरदस्त गोलंदाजी तो देखील करतोय. यावेळेस बन्सनकडे लाऊड अपील डाऊन द लेग साइड. बन्सनने कळवलं आमच्यापर्यंत. लेग बायशी एकदा बॅट आणि सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय टीम ओमसाई क्रिकेट संघ. मांजरली संघाने हार्दिक अभिनंदन. हार्ड लक आणि टफ लक देऊया श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स बांगरवाडी या संघाला. दोन्ही संघांना विनंती असेल शेक हँड करायचंय, लाईन अप करायचंय आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या बांगरवाडी संघासाठी, कारण पहिल्यांदाच कुठली तरी मोठी स्पर्धा ते